आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. आता थंडी आहे पण ती गुलाबी आहे, बोचरी नाही. बरोबर, अगदी बरोबर बोलला. अरे नमस्कार मास्तर. अरे नमस्कार नमस्कार नमस्कार. काय म्हणताय? हा निवांत. हो ना. अरे जाऊ बापू, ओळखलात का? अरे हो शबीरराव, हे आमचे नातेवाईकच आहेत आपले, माझे लांबचे भाऊ आहेत. हे संदीपराव आणि हे गजा भाऊ. नमस्कार. नमस्कार. माफ करा मी ओळखलं नाही. अहो कसं ओळखणार, आम्ही साधी माणसं, तुमच्यासारखं पेपर गाजवत नाही आम्ही. बर कधी सुटलात? सुटका नाही रे संदीप, जामीनावर बाहेर आलीत. अच्छा अच्छा, म्हणजे अजून निर्दोष मुक्तता नाही म्हणायची. मर्डर केस म्हणजे निम्म आयुष्य हेलपाटे घालण्यात आणि निम्म आयुष्य शिक्षा भोगण्यात. अरे वा पाहिजे भाऊ, नाही खूपच अनुभव दिसतोय तुम्हाला. नाही असे कितीचे मुर्दे पाडलेत आतापर्यंत तुम्ही? त्या घरातच 4-5 खुनी घेऊन संसार करताय काय? अहो नातेवाईक आहे म्हणून त्याला आधार द्यायचा, अशी टोमणी मारून तोंडसूक घ्यायला शरम नाही वाटत तुम्हाला? लाज नाही वाटत का काय? हो संदीपराव, कुठल्याही गुन्हेगाराचा गुन्हा सिद्ध होत नाही तोपर्यंत एखाद्याला गुन्हेगार म्हणणं चुकीचं असतं. एवढी साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला? त्यामुळे जोपर्यंत कोर्ट काही सांगत नाही तोपर्यंत माझ्या जावयाला गुन्हेगार म्हणण्याची हिंमत करायची नाही इथून पुढे. कळतंय का? नाही माझ्यातला चांगला माणूस पाहिलाय तुम्ही, पण मी जर उर्मटपणावर आलो ना तर घरात दडून बसाल तुम्ही, लक्षात ठेवा. बाबा चला चला. मला अजिंक्य सरांना भेटायचंय. ते आज कोर्टात गेलेत, त्यांची हिअरिंग आहे. उद्या माझ्याही केसची हिअरिंग आहे. मला सांगायचंय त्यांना की तुम्हीच केस लढा. उद्या? हा सॉरी, पण उद्या जर त्यांची हिअरिंग असेल तर ते येऊ शकतील की नाही शंका आहे. का? उद्याचा दिवस त्यांच्यासाठी खूप महत्वाचा आहे. उद्याचा दिवस माझ्यासाठीही खूप महत्वाचा आहे. असो, कोर्टातच गेलेत ना, तिथेच भेटते मी त्यांना. हो निरंजन दादा, तुम्ही काळजी करू नका. आकाश तुम्हाला फोन करेल. हो तुम्ही माल पाठवून द्या. आणि मागच्या वेळेला जो तुम्ही हिरवा भाजीपाला पाठवला होता तो फ्रेश नव्हता, जरा फ्रेश पाठवा ना. हा बाय बाय. आकाश, परवा त्या निरंजन दादाकडून हिरवा भाजीपाला येईल, तू जरा चेक करून घ्या. हो आहे, लक्षात आहे माझ्या. आणि बाकीची लिस्ट मी तयार करून ठेवतो, कुणाकुणाला काय. दादा दादा, अरे सगळं माहितीये मला, का पुन्हा पुन्हा का सांगतोयस मला? पुन्हा पुन्हा म्हणजे उद्या मी नसलो तर? अहो नसलो तर म्हणजे? हो तुम्ही असं का बोलताय? हे बघा, तुम्ही उद्या इथे असणार आहात आणि या पुढेही असणार आहात, कळलं? ओवी मी जामिनावर सुटून बाहेर आलोय, माझ्यावर एवढी भिस्त ठेवू नका. माझ्याशिवाय हे दुकान, आपलं स्वीट सिप कसं चालेल याची तयारी ठेवा, कारण ह्यावरच आपलं कुटुंब आणि पुढची पिढी पोचली जाणार आहे. अहो नका ना असं बोलू, तुम्ही का असा विचार करताय? ओवी अगं इतकं सोपं नाहीये ग ते. हे बघ, किती नाही म्हंटल ना तरी मनात हा विचार येणार की एक पाय कुठेतरी अडकलाय. जोपर्यंत ही परिस्थिती बदलत नाही तोपर्यंत ही भीती मनातून जाणार नाही. आणि मला तर असं वाटतंय की भीती घेऊनच मला आयुष्यभर जगावं लागणार आहे. तोपर्यंत ही केस संपत नाही तोपर्यंत मला मोकळा श्वास घेता येणार नाही. बाकीच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज आता कंप्लीट करून घ्या. कॉंग्रॅच्युलेशन्स मिस्टर पारखे, फायनली या केसचा निकाल आपल्या बाजूने लागला. अजिंक्य सर, अहो तुमचे आभार कसे मानावेत ना तेच कळत नाही.
आज या केसमुळे फक्त माझीच फॅक्टरी वाचली असं नाही, तर माझ्या फॅक्टरीच्या जोरावर चालणारी 150 ते 200 कुटुंब सुद्धा वाचली. थँक्स टू यू. नाही, इट्स माय जॉब. तुम्हाला फ्रॉड ठरवून तुमच्या फॅक्टरीच्या ठिकाणी मॉल बांधण्याचा विरोधी पक्षाचा डाव आपण हाणून पाडला. खरं सांगू तुम्हाला, यासाठीच मी ही केस लढत होतो. नाहक कितीतरी कुटुंब रस्त्यावर आली असते. आज तुमच्यामुळे त्यांच्यावरचं हे संकट टळलं. इतरांसाठी तुम्ही फक्त वकील असाल सर, पण माझ्यासाठी आणि माझ्या कामगारांसाठी तुम्ही देव आहात आजपासून. काय बोलता मिस्टर पारखे? मी सांगितलं ना, इट्स माय जॉब. एनिवे, तुम्ही अजून एक काम करा. तुम्ही अजून एक केस फाईल करा, अब्रू नुकसानीची. या केसमधून सहजच तुम्हाला 1.5 कोटी क्लेम करता येतील. आय मीन, तो पैसा तुम्ही तुमच्या कामगारांच्या मुलांच्या शाळेसाठी वापरू शकता ना. हो, त्यासाठी मला काय करावं लागेल ते मी तुम्हाला सांगतो ना. त्यांना एक अजिंक्य अजून सर, एक- मला बोलायचंय तुमच्याशी. मी बिझी आहे. तुम्ही माझ्या गाडीजवळ थांबा, मी तिथे. नाही, मला आत्ताच बोलायचंय. इतकी काय घाई आहे? दिसतंय ना आम्ही एका महत्वाच्या केस संदर्भात बोलतो. उद्या कोर्टात सुनावणी आहे. तुम्ही या उद्या कोर्टात. उद्या? हो. नाही, उद्या इट्स इम्पॉसिबल. का? उद्या कोर्टात तुम्ही माझी बाजू मांडणं महत्वाचं आहे. पण उद्या माझ्यासाठी खूप महत्वाचा दिवस आहे. एवढं काय आहे उद्या? उद्या माझ्या बायकोचा वाढदिवस आहे. अहो, मग सांगा बायकोला, महत्वाची केस आहे, सुनाव. कारण आहे, पोलिसांनी आपल्याला सांगितलं राणाने त्याचं स्टेटमेंट फोनवर दिलं. अग्रीड? पण मग पोलिसांनी ते स्टेटमेंट रेकॉर्ड का नाही केलं? त्याला प्रोटेक्शन का नाही दिलं? माय लॉर्ड, त्याचे 2 अर्थ निघतात. पहिला अर्थ, या सगळ्या केसमध्ये एकतर पोलीस बेजबाबदारपणे वागले, आणि दुसरा, या केसमध्ये पोलीस खोटं बोलतात. त्यांच्यावर विश्वास ठेवू शकत नाही आपण. मालवड, या सगळ्या केसमध्ये समीर महालेंचा काही एक संबंध नाही असं आता तरी वाटतं. त्यामुळे सरकारी वकिलांनी सबमिट केलेला पुरावा ग्राह्य धरणं हे चुकीचं ठरेल असं मला वाटतं. आणि त्याच्या आधारावर समीर महालेंना अटक करणं हे देखील चुकीचं ठरेल. That's all, my lord. आम्हाला वाटलं तुम्ही समीर महाले यांना गुन्हेगार ठरवण्यासाठी ही केस लढताय. मी फक्त गुन्हेगाराला गुन्हेगार ठरवतो, माय लॉर्ड. मला असं वाटतं की या केसमध्ये समीर महालेंचा काही एक संबंध नाही. गुन्हेगार कोणीतरी वेगळाच. मग कोण आहे तोच तर आपल्याला शोधायचा आहे. माय लॉर्ड, समीर महालेंच्या विरोधात जे काही पुरावे दाखल केलेले आहेत ते त्यांना गुन्हेगार सिद्ध करण्यासाठी पुरेसे नाहीत असंच मला वाटतं. समीर महाले यांच्या विरोधात अजूनही ठोस पुरावे मिळालेले नाहीये. पोलिसांना जर समीर गुन्हेगार वाटत असेल तर त्यांनी तसे ठोस पुरावे सादर करावेत. खरं तर त्यासाठी पोलिसांना पुरेसा वेळ सुद्धा देण्यात आला होता, पण तरी देखील ते ठोस पुरावे उपलब्ध करू शकलेले नाहीये. तसंच
मिस्टर समीर महाले यांच्या व्यतिरिक्त आणखी कोणी गुन्हेगार असू शकेल का, याबद्दल त्यांनी काही तपास केलेला आहे का, हे त्यांनी कोर्टाला सांगावं. पोलिसांच्या बेजबाबदार वागण्याने एका निरपराध व्यक्तीचा जीव गेलेला आहे. याला जबाबदार कोण, यासाठीचं प्रतिज्ञापत्र पोलिसांनी कोर्टाला सादर करावं. तसंच ह्या केसचा आणखी खोलात जाऊन तपास करण्यासाठी कोर्ट पोलिसांना आणखी काही दिवसांची मुदत देत आहे. जोपर्यंत मिस्टर समीर महाले यांच्या विरोधात ठोस पुरावे उपलब्ध होत नाहीत, तोपर्यंत आम्ही मिस्टर समीर यांना अटकेपासून संरक्षण देत आहोत. पुढील सुनावणी 10 दिवसांनी होईल. The court is adjourned for today. थँक्यू. वेलकम. या बाय. आणि जे काही डिटेल्स आहेत ना सगळे घ्या त्यांच्याकडे. हां ठीक आहे ना, चालेल ना. म्हणजे काय पुढच्या प्रोसिडिंग करताना माहिती मला वाटलं नव्हतं तुम्ही आज. पण आलात. थँक्यू. थँक्यू. म्हणजे तुमची खात्री पटली आहे, समीर निर्दोष आहे, नाही का? नाही, पण तुम्ही म्हणताय म्हणून कदाचित असेल. कदाचित म्हणजे अजूनही विश्वास नाही आहे तुमचा? नाही, कारण तुमच्याकडे समीर विषयी जी काही माहिती आहे ती पुरेशी नाहीये. मला तुम्ही वकील म्हणून हवे आहात, कारण मला माहितीये मला तुम्हीच न्याय देऊ शकता. पण माझ्याकडे समीर विषयी जी काही माहिती आहे ती जर तुम्हाला समजली तर तुम्हाला देखील नाही वाटणार की समीर गुन्हेगार नाहीये. पण त्यासाठी तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल. आमच्या घरातल्या लोकांशी बोलावं लागेल तुम्हाला. ओके, येईन मी. मांडलेकर साहेब, काय बोलू, म्हणजे तुमचे आभार कसे मानावेत कळत नाहीये मला. नाही पण म्हणजे आमच्या वृंदाने या केसची तुमची जी काही फी ठरवली असेल ना ती मी देईन तुम्हाला. खरंच म्हणजे मी न्यायाच्या बाजूने लढताय हे पाहून मला खूप मोठा दिलासा मिळालाय, खरं सांगतो. थँक्यू. मास्तर मला सांगा, माझ्या डिबेटमुळे जर समीरला शिक्षा झाली असती तरी तुम्हीच फीस दिली असती? हो, कारण मी एक बाप आहे. आणि कसं आहे मांडलेकर साहेब, माझ्या दुर्दैवाने ही केस न्यायाची नाही आहे, माझ्या 2 लेकींची आहे. त्यामुळे समीर रावांना तुमच्यामुळे जर शिक्षा झाली असती तरी तुमची फी मीच दिली असती माझ्या वृंदासाठी. सांगा सांगा तुमची काय जी काय फी असेल ती सांगा मला. हो पण एवढी काय घाई आहे? मी तुमच्या घरी आल्यावर पैसे दिले तरी चालतील. म्हणजे असंही मी तुमच्या घरी येणारच आहे. आमच्या घरी? हो. सावंत,
समीर लटकला की नाही फासावर? कसलं काय, समीरला सोडून दुसऱ्याच कोणावर तरी संशय आहे असं कोर्टाचं म्हणणं आलंय आणि त्यांनी आमच्यावर पण ताशेरे ओढलेत. तुम्हाला सांगतो हे प्रकरण आता ना तापत जाणार आहे. हो, त्या अजिंक्य मांडलेकरने ती केस हातात घेतली, त्यामुळे आपल्याला जपून राहिलं पाहिजे. तुमचं काय, पण आमची नोकरी जाईल. यापुढे तुमचा आणि माझा काही एक संबंध नाहीये. मला याच्यात अजिबात अडकायचं नाही. आपण मी काय म्हणतोय, माफ करा इन्स्पेक्टर. त्या पोलिसाला हाताशी घेऊन सगळं प्लॅनिंग केलं असणार. आता पोलिसांना हेही सांगू शकत नाही की मी सत्यशीलला तिथे अडकवलं होतं. सगळ्या बाजूने अडकल्यासारखं झालंय. विचार करून करून ना डोकं दुखायला लागलं माझं. काय करू कळतच नाही. समीर, जेव्हा काही सुचत नाही तेव्हा माणसाने थोडं थांबावं. आता तुम्ही विचार करण्याने काही होणार आहे का? तो सत्यशील सापडणार आहे का? नाही ना. गोष्टी ज्या गतीने घडणार आहेत त्याच गतीने घडणार. म्हणून सांगते, थोडं थांबावं आणि भविष्याचा विचार करावा. काय झालं हसायला? तू डोक्याला हात लावल्या लावल्या सगळा ताण निघून गेला. मला असं वाटतं की कोणत्याही प्रसंगात धीर देणारा मायेचा स्पर्श प्रत्येकाच्या नशिबात हवा. ज्याच्या नशिबी लग्न आहे त्याला हा स्पर्श कायम मिळत राहील. कधी कधी आपला माणूस नजरेसमोर असूनही लांब असतो. तुम्ही माझ्या जवळ असूनही माझ्यापासून लांब गेलात असं वाटतं मला. सत्यशील साहेब. अरे सावंत, या या या. स्कॉच घेणार की विस्की? तेवढा वेळ नाहीये तुमच्याकडे. म्हणजे उद्या तुमच्या विरुद्ध सर्च वॉरंट निघणार, तेव्हा तुम्ही कुठेतरी ताबडतोब पळून जा. पळून जा? सावंत, मी काय पळून बिळून जाणार नाही इकडून. मग सरेंडर व्हा. सावंत,
काय रे, एवढे दिवस तुला पैसे दिले ते सरेंडर व्हायसाठी? हा, लक्षात ठेव, मी सरेंडर बिरेंडर काय होणार नाही आणि पळून पण जाणार नाहीये. समीर महालेचा किस्सा खतम केल्याशिवाय मला शांतता मिळणार नाही, कळलं? आता परत समीरला संपवण्याची उठाठेव करत बसू नका, आणखी अडकत जात. तो अजिंक्य याच गोष्टीचा केस जिंकण्यासाठी वापर करेल आणि मग तुमची बाजू अजून कमजोर होईल. आणि तुम्हाला जर बंदोबस्त करायचाच तर त्या अजिंक्यचा करा, कारण राणाला न्याय मिळवून देण्यासाठी तो तुमच्या मागे हात धुवून लागलेला आहे. एक कटिंग द्या दादा. साहेब या या बसा. असू द्या सर. ही एवढी मोठी गाडी पहिल्यांदाच टपरी समोर आली बघा माझ्या. स्पेशल चहा बनते तुमच्यासाठी. साहेब इकडे कुठे? वाडकर मास्तर माहिती आहेत ना, त्यांनाच भेटायला आलोय. त्यांना यायला अजून जरा वेळ आहे म्हणून बसलोय. त्यांच्या जावयाची केस चालू आहे ना कोर्टात. अच्छा, त्या सनी दादांची ना? हा, ती केस मीच लढतोय. अरे वा, मस्त आहे ना चहा. ते समीर महाले, वाडकर मास्तरांचे जावई, कसा आहे माणूस तो? तो सगळे चांगले असतात, पण नशिबाने ठरवलं तर भले भले संपतात. अहो माझा चहाचा गाडा आहे. बरेचसे लोक इथे चहा प्यायला येतात बऱ्याचशा गोष्टी माझ्या कानावर. त्यावरून माझं एक मत बनवलं. मग सांगा ना, मला आवडेल तुमचं मत ऐकायला. अहो हा सगळा प्रॉब्लेम त्या मंदारमुळे झालाय. मंदार? हा. हा कोण आहे? अहो इथे त्याचं बाजूला मेडिकल आहे, फार हुशार आहे. हा, त्याचा ओवीवर जीव होता. अच्छा. अहो मंदारनी जर वेळीच मास्तरांना सांगितलं असतं की माझा ओवीवर जीव आहे, मास्तराने लग्न लावून दिलं असतं. तेव्हा त्यांनी काय सांगितलं नाही. बरं राणा देव माणूस, त्याला पण ओवीशी लग्न करायचं होतं, पण ते काही झालं नाही. काय? आणि साहेब, समीर पहिल्यांदा मास्तराकडे आला होता ना, तो वृंदाला स्थळ म्हणून बघायला आला होता. अच्छा. पण त्यांची पत्रिका जुळली नाही, म्हणून मास्तरांनी ओवीशी लग्न लावून दिलं. मग काय झालं? आणि तिथं सगळा घोळ चालू झाला. पण या आधी सगळ्या घडलेल्या गोष्टींचा आता परिणाम दिसतोय. पण एक मिनिट, तुम्ही म्हणालात की राणाला ओवीशी लग्न करायचं होतं ना? हो, त्याचा जीव होता तिच्यावर. ते बघा मास्तरांनी. नमस्कार. अरे तुम्ही आलात, पण फार थांबवलं की सर. हा आहे, मी आहे. काय झालं? कोण होतं तिथे आता? नाही, ऑल राईट. कोण होतं ते माहित नाही मला. कुठल्या ना कुठल्या केसमध्ये मला मारण्याकरता असं कोणी ना कोणीतरी पाठवतच असतं. यू डोंट वरी, कळेल उद्या कोण होतं, कोणी पाठवलं होतं, सगळं कळेल. हो, असं कसं? मग तुम्ही ते सिक्युरिटी ठेवायला पाहिजे ना तुमच्या सोबत, म्हणजे कोणीतरी बॉडीगार्ड तरी असायला हवा. थँक्यू फॉर युअर सजेशन. पण मला नाही आवडत असं माझ्या अवतीभोवती कोणी असलेलं. नाही तसं नाही,
मिसेस वृंदा, तुमची काळजी मला कळतीये. प्राणाला न्याय दिल्याशिवाय मी कुठेही जाणार नाही. अहो ऐका, तसं नाही. गुंडांना, धमक्यांना घाबरून केस सोडणाऱ्यांपैकी अजिंक्य मांडलेकर नाही, आणि हा माझा माज नाहीये. रेकॉर्ड आहे, माहितीये मला. ठेवते. आणि हा माझा माज नाहीये. रेकॉर्ड आहे, मला माहितीये. ठेवते फोन. आकाश महाले नावाने टेबल रिझर्व होता. हा, तो आहे. ओके, थँक्यू. वेलकम. बसा. सांग, काय ऑर्डर करू? तुफान मिल? काय आज एकदम शांत शांत आहेस तू? कंटाळा आलाय. काय कंटाळा आलाय म्हणते? तू छान फिरायला घेऊन गेलो, तुला तुझ्या आवडत्या रेस्टॉरंट मध्ये घेऊन आलोय तुला डिनर साठी, तरी कंटाळा आलाय? हा, म्हणजे असं काहीतरी हॅपनिंग हवं ना आयुष्यात. नाही, कळलं मला. त्याचं काय आहे, तुला फिरायला घेऊन गेलो तेव्हा तिथे कोणाशी राडा घालता आला नाही. आता इथे रेस्टॉरंट मध्ये आलोय, इथे सुद्धा असं कोणी दिसत नाहीये ज्यांच्या बरोबर तू राडा घालू शकतेस, म्हणून तुला कंटाळा आलाय, हो ना? बास ना, आता किती बोलशील. तुझं असंच असतं मुक्ता, फिरायला नेल्यावरती एक वेळ डिनर नाही मिळाला तरी चालेल, पण राडा घातलाच पाहिजे, हो ना? हा ना, मग ठीक आहे. आणि लोकांच्या खोड्या काढून आपण जर हसलो थोडस तर काय हरकत आहे? पण मी काय म्हणतो, हे तुला खोड्या काढायच्याच असतात ना, मग असं बाहेर कशाला लोकांच्या खोड्या काढत असतेस? एवढंच टॅलेंट आहे तुझ्यामध्ये, तर तुझं टॅलेंट घरामध्ये दाखव. आपल्या घरामध्ये वृंदा किती शांत शांत असते, हल्ली किती उदास असते ती. एवढंच खोड्या काढायची हौस आहे तर थोड्या खोड्या काढ आणि तिला हसवून दाखव. पण नाही, ते नाही जमणार. आणि मुळात तिला हसवणं तुला जमणारच नाही. तू राहू दे, मी पण काय बोलतोय, राहू दे. एक मिनिट, तू मला चॅलेंज करू नकोस. हा, केलं चॅलेंज. मग बघच आता तू मी काय करते. दादा, कांद्याचे भाव घसरलेत, जास्तीचा माल मागवायला हरकत नाही आपल्याला. हो, मागवतो आजच. आभा, हे काय? हे लेटर तुला कोणी पाठवलं? लेटर? मला बघू. अगं, अपॉइंटमेंट लेटर असेल जॉबचं. अगं, तू इंटरव्ह्यू दिला होतास? काँग्रेस. अरे नाही, अजिबात नाही. अजिबात नाही. मग हे असं लेटर तुला कोणी पाठवलं? हे लेटर पाठवायची हिंमत कोणी केली? अगं बघू दे मला. अगं बघितल्याशिवाय कसं कळणार कोणी? आभा, हे लव्ह लेटर आहे. लव्ह लेटर? लव्ह लेटर आभासाठी? हो. ए ताई, उगाच चेंड्या लावू नकोस, बघू. हो का? थांब, वाचूनच दाखवते तुला आता. कोणी लिहिलंय ते नाव नाहीये याच्यावर, पण बाकी खूप काही लिहिलंय. डिअर आभा, तुला पाहिल्यापासून रात्रीची झोप आणि दिवसाची भूक पसार झालीये. तू किती सुंदर दिसतेस. सुंदर म्हणे.
माझा तुझ्यावर खूप जीव आहे. मला तू खूप आवडतेस. आभा, तू माझा ऑक्सिजन आहेस. तू जवळ नसलीस की मला श्वासही घेता येत नाही. तू एखाद्या हिरोईन सारखी दिसतेस. तुला दीपिका म्हणू की कॅटरीना म्हणू? सांग माझ्या फुला, मी तुला काय म्हणू? जितकं करतो मी तुझ्यावर प्रेम, तितकंच तू सुद्धा करशील का सेम? वा, काय डोक्यावर पडलाय हा शायर. आभा, काय नक्की काय आहे? बाई, आणि दिवसाची भूक आणि रात्रीची झोप पण विसरलाय. म्हणजे वाळला असेल ग बाई. हे सगळं जाऊ दे, पण आपली आभा कॅटरीना आणि दीपिका सारखी दिसते हे कसं कळलं त्याला? अरे काय चाललंय तुमचं? कोणी लिहिलं असेल ते आता आम्हाला कसं माहिती? हा, पण त्याने हा तुमच्या दोघांचा फोटो पाठवलाय आणि लिहिलंय की ही फोटोकॉपी तुझ्याकडे असू दे, आपल्या दोघांची आठवण म्हणून. फोटो? मी कोणासोबत फोटो नाही काढलेत, बघू मला. ठीक आहे, पण मी आता हे सगळं जाऊन बाबांना सांगणार आहे. ए ताई, फालतूगिरी करू नकोस हा. मला बघू दे आधी कोण आहे ते. असं कसं? बाबांना कळलं पाहिजे. मी जाऊन सांगते बाबांना. ताई ताई ऐक, ताई ताई, बाबा ताई, अगं नको बाबा, ताई थांब ना. बाबा, मला जरा तुमच्याशी महत्वाचं बोलायचंय. तेच तुम्हाला सांगायचंय आणि दाखवायचंय पण. हेच साहेब. काय झालं? आपल्याला इथून सटकायला हवं का? साहेब, तो अजिंक्य डेंजर माणूस आहे. तो आपल्यापर्यंत कधीही पोहोचेल. साहेब, तो आपल्याला ट्रॅक करतोय. साहेब, मी काय म्हणतो, आपण इथून थोडे दिवस गायब झालो तर बरं होईल. या अजिंक्यच्या तर मी समीरला फासावर लटकवणार होतो. अजिंक्यने माझ्याच पायाला भिंगरी लावली. ओवी, ते कॅफेटेरिया मधून ज्यूसची ऑर्डर आली होती, त्याचं काय झालं? हो, झालंय बोलणं त्यांच्याशी. बरं, तुम्ही डिस्ट्रीब्युटरशी बोलून घेता का जरा? आपलं स्वीट स्लिप बऱ्याच ठिकाणी पोहोचलेलं दिसत नाहीये. ताई, काय हवंय तुला? मला जे हवंय ते मी घेईन आणि निघेन. तुम्ही नका त्रास करून घेऊ. त्रास आम्हाला कधीच होत नाही, पण तुला काय हवंय सांगितलंस तर ते शोधून द्यायला मदत करू शकतो. मला काय हवंय हे जर तुम्हाला सांगितलं तर तुम्ही नाही मदत करणार. का नाही करणार? ठीक आहे, मला सगळ्या डिटेल्स हव्यात. कोणत्या ऑर्डर सत्यशीलच्या होत्या आणि मग कोणत्या तुझ्याकडे वळल्या, ह्याचे सगळ्याचे डिटेल्स हवेत. हे सगळं मी कोर्टात सादर करणार आहे. म्हणजे कोर्टात सगळ्यांना कळेल की माझ्या नवऱ्याला मारून तुला बिझनेस मध्ये किती फायदा होणार होता ते. आता करणार मदत? किती फाईल, यात सगळा हिशोब मी करून ठेवलेला. यातून जो फायदा होईल तो मी राणालाच देणार होतो. बोलाची कडी बोलाचा भात. हे गेल्यानंतर त्यांच्या अकाउंट मधले पैसे तू वापरलेस. हो, वापरले, पण परत सुद्धा टाकले. जे काही असेल ते हे मी कोर्टात सादर करणार आहे. बिनधास्त, माझी काहीच हरकत नाही.
समीर, तुम्ही कशाला दिलीत फाईल? आता त्याचा ती वापर करणार आणि अजिंक्यच्या मनात तुमच्याबद्दल गैरसमज निर्माण होणार. तिला काय करायचं ते करू दे. कर नाही त्याला डर कशाला. अहो, आणि माझा अजिंक्यवर पूर्ण विश्वास आहे. तो माझ्याबद्दल कसलाही गैरसमज करून घेणार नाही. आपण आपलं काम करत राहूया. दादा, अरे ते नाकाबंदीमध्ये टेम्पो पकडला होता. टेम्पोचे पेपर नव्हते तर पोलिसांनी टेम्पो जप्त केलाय. आपल्याला पोलीस स्टेशनला एक लेटर द्यावं लागेल टेम्पो सोडवण्यासाठी. पण टेम्पो आपला नाहीये ना? पण त्यात माल आपला आहे. हो, एक लेटर लिहून दे आणि खाली तुझी सही कर. ते लेटर मी पोलीस स्टेशनला नेऊन देईन. म्हणजे टेम्पो सोडवता येईल आणि माल पण. अरे हो, लेटर लिहायचंय बाबा. हो, लेटर लिहायचंय. हा, म्हणजे नाही, काही नाही, लेटर लिहायचंय. अजिंक्य सर आहेत ना? बिझी आहेत ते. मला त्यांना भेटायचंय. मला आतमध्ये जाऊ द्या. मेघा, हा आतमध्ये येऊ द्या त्यांना. ओके सर. सरांनी तुम्हाला आत बोलावलं. थँक्यू. येस, कम इन. अरे बापरे, जेवताय का तुम्ही? नाही नाही, हरकत नाही. या या. बसा. नाही, ठीक आहे. बरं, बोला. ही फाईल दाखवायची होती तुम्हाला. कसली फाईल आहे? यामध्ये रेकॉर्ड आहेत. ह्यांना म्हणजे माझ्या मिस्टरांना कोणकोणत्या ऑर्डर मिळत होत्या. ते जेव्हा आजारी पडले त्यावेळी सत्यशील नव्हता, तर कशा ऑर्डर समीरच्या नावावर वळवल्या गेल्या हे आपण कोर्टात प्रूव्ह करू शकतो. नीट वाचून घ्या ती फाईल. अहो, आता ही फाईल तुम्ही नीट वाचा. कसली आहे फाईल? अर्धवट ज्ञान आणि अज्ञानापेक्षा तुम्ही दिलेली फाईल अर्धवट, म्हणून ही फाईल तुम्हाला दिली. तुम्ही जी काही माहिती मला सांगताय ना, ती माझ्या माणसांनी ऑलरेडी मिळवली. कोण किती ऑर्डर पाठवायचा, आधार व्हावा म्हणून ही वही आणि हे पेन घेऊन आलोय. हे ठेव, ठेव तुझ्या जवळ. समीर, कसला विचार करताय? नाही काय, मगाशी जे झालं त्याचा विचार करताय का? अगं नाही, तसं नाही. म्हणजे मगाशी पत्राची गडबड झाली ना, मला हे पत्र तुझ्या तोंडून ऐकायचं होतं.
पण मुक्ताने आधीच वाचून टाकलं. हे पत्र तू वाचताना मला पाहायचं होतं. एवढंच ना? द्या, मी वाचते. प्रिय, माझ्या मनात तुझी जागा नेमकी काय आहे कसं सांगू तुला? तू माझ्यासाठी काय आहेस हे सांगताना जगात अशी एकही गोष्ट दिसत नाही जिचं उदाहरण देता येईल. पाण्यात रंग टाकल्यावर ते पाणी आणि तो रंग एकमेकात असे मिसळतात की त्यांना वेगळं करता येत नाही. अगदी तशीच मिसळली आहेस तू माझ्या मनात. आता कोणीही, अगदी मी सुद्धा तुला माझ्यापासून वेगळं करू शकत नाही. तुझे हसणे, मला स्पर्श करणे, मायेने जवळ घेणे, हे सगळं एखाद्या औषधासारखं काम करतं माझ्यासाठी. तू श्वास झाली आहेस माझा. मी लायक नव्हतो कधीच, तरीही तू भरभरून प्रेम दिलंस. त्या प्रेमाचा मोबदला म्हणून दुप्पट प्रेम देईन मी. प्रॉमिस. माझ्या गुलाबाच्या या नाजूक फुलाच्या आयुष्यातले सगळे काटे दूर करणार आहे मी. लव्ह यू. काय बघताय? मी वाचत असताना तू माझ्या चेहऱ्यावरचे सगळे हावभाव रेकॉर्ड केलेस ना? मी तेच करतोय. तुझ्या चेहऱ्यावरचे हावभाव मी माझ्या डोळ्यात साठवून घेतो. तुझ्या चेहऱ्यावर आलेलं हे हसू, तुझं लाजणं, हे कधी संपूच नाही असं वाटतंय. ही रात्र सरू नये असं वाटतंय. ताई, काय काय मदत करायची सांग मला. हा, तू पीठ मळायला घे ना. ताई, काय ग, हे काय झालं? काय हे 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 काय झालं तुला? काय झालंय? काय नाही. हे बघ बघ काय झालंय. अगं काही नाही झालंय. चल तू काम कर. अच्छा, काही नाही झालंय, पण मला माहितीये हे हे काय झालंय. मुक्ता गप्पा बस. चल काम कर तू. ताई, लव वाईट आहे ना? मुक्ता काही काय बोलतेस तू? अगं मी कुठे काही बोलते, तू सांग ना मला. अगं पण काही नाही झालं. तू काम कर पटकन. काय झालं? आई, बरं झालं तुम्ही आलात. हे बघा ताईला काय झालंय बघा इकडे. काय झालंय? नाही काही नाही झालंय मुक्ता. अगं काय, हे बघ काही नाही झालंय. काही नाही झालंय. तुला कळत नाही का कुठे काय बोलायचं ते? बाई, अगं पण एवढं काय झालंय? आई, अहो ताईच्या मानेवर रॅशेस आले आहेत. का नाही? रॅशेस? अहो चट्टा आलाय. चट्टा. चट्टा? ओवी सांगायचं नाही का ग? नाही काही नाही झालंय. काही नाही. काही नाही झालंय. काय काय बहुतेक ना किडा चावला असेल. ओ, किडा चावलाय का? गप्प बस. हा, मी गप्पच बसते, पण तू खरं सांग ना काय झालंय ते. तू ना अशी नाही ऐकणार. मध्ये घेऊ नको. अरे काय झालं यांचं? ताई, अगं नको ना, नको. काय